बाप्पाच्या मूर्तीने दिलेला आनंद आपल्या बरोबर वर्षभर राहील। बाप्पा कशाचा देव आहे? विद्येचा। अरे मग बाप्पा आपल्या विद्या मंदिरात राहील ना, तुम्हाला अभ्यास करायला प्रेरणा द्यायला आणि बुद्धी पण देईल। बुद्धीचाच तर देव आहे ना बाप्पा। बाप्पा कधीच जात नसतो, कायम आपल्या सोबत असतो विद्येच्या रूपानं। चला बरं, आता हसून त्याला निरोप द्या आणि काय मागायचं असेल तर मागून घ्या। विद्येचा देवा गणपती बाप्पा, आमच्या विठूच्या वाडीत लवकरात लवकर शाळा होऊ दे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सचन्त्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामां कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु। कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषः। आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टायो मरुतस्य वसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा, तू बुद्धीचा आणि विद्येचा अधिपती आहेस, म्हणूनच तुझ्या स्वागतासाठी इंदूनं विद्यालयाची ही आरास देखावा उभा केला। गणराया, ही फक्त आमच्यासाठी आरास किंवा देखावा नाही, तर इंदू, आधू आणि विठूच्या वाडीच्या समस्त ग्रामस्थांचं ही शाळा म्हणजे एक स्वप्न आहे। तुझ्या आशीर्वादानं विठूच्या वाडीमध्ये ही शाळा उभी राहू दे। आमच्या लेकरांना शिक्षण मिळू दे, यासाठीची चाललेली ही सगळी धडपड आहे। इंदूनं बघितलेलं शाळेचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला शक्ती आणि बुद्धी दोन्ही दे।
बाप्पा, तुझ्या सोबतचे हे 10 दिवस खूप आनंदात गेले. आता तुला निरोप देताना मन भरून येत आहे. बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर येताल ना? आम्ही तुझ्या येण्याकडे डोळे लावून वाट बघत राहू. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. व्यंकू आजोबा, का पाठवताय गणपतीला? पाठवायची गरज आहे का? अरे बाळा, तुला कशी सतत तुझी आई लागते, तसंच गणपती बाप्पाला सुद्धा त्याच्या आईकडे नको का जायला? त्याला पण आठवण येते आईची. मग गणपती बाप्पाच्या आईंना पण इथेच बोलवून घ्या ना. मग ते दोघं राहतील आपल्या सोबत. मी तुला काय सांगितलं? गणपती बाप्पा कायम आपल्या सोबत असतो. आणि अरे, पुढच्या वर्षी परत येणारच आहे की तो. 1 मिनिट. मला सुद्धा बाप्पाला निरोपाचा नमस्कार करायचा होता. थांब श्रीकला. अजिबात मूर्तीजवळ यायचं नाही. का ग इंद्रायणी? आता तू हिला बाप्पाचं दर्शन पण नाही का घेऊ दे ना? अहो मोठे बाई, तुम्हीच लहानपणी म्हणायचात ना की मूर्तीजवळ यायचं नाही म्हणून. मला अचानक ते आठवलं म्हणून मी बोलले. इट्स ओके, काही हरकत नाही. इंद्रायणी ताई, आय एम रिअली सॉरी. कदाचित मी बाप्पाच्या मूर्तीच्या खूपच जवळ आले ना. मी इथून लांबूनच दर्शन घेते, चालेल? गणपती बाप्पा मोरया. अधोक्षज, चला विसर्जन करूया. हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. अरे 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार.
काय हे मोठ्या बाई, आमची नजर हटली आणि दुर्घटना घटली. आम्ही पक्षश्रेष्ठींना भेटायला काय गेलो, आमच्या माघारी शाळेचं काम चौपट वेगानं सुरू झालंय हो. हा, आणि असंच जर होणार असेल तर आम्ही तुम्हाला उपसरपंच कसं करायचं? हा? तुमच्या माणसाच्या चुकांचं खापर माझ्या डोक्यावरती फोडू नका. तुमच्या माणसानं रावटीतनं इठुराया गायब केला आणि त्याच्या मूर्खपणामुळे तो पुन्हा रावटीमध्ये आला. हे बघा मोठ्या बाई, नाही मान्य आहे. हा, आमची माणसं जरा फुसकीच निघाली, पण राहुटीत मूर्ती आणण्यात तुमच्याच पोराचा आणि त्या फंट्या गँगचा हातही विसरू नका काय. आणि त्या पोरांनी आमच्या गोडाऊनचं किती नुकसान केलं याचा हिशोब देऊ का तुम्हाला मोठ्या बाई? नको, यातले जुने हिशोब आता नका करू. त्यापेक्षा त्या पोरीला परास्त कसं करायचं याचा विचार करा. विचार आम्हीच करायचा, काम आम्हीच करायची, सगळं आम्हीच करायचंय का? हा? नाही हो, आता तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ना ते मी करतो. वारं आपल्या दिशेनं कसं वळवायचं मला चांगलं माहिती. म्हणजे नक्की करणार काय तुम्ही? सांगणार नाही तुम्हाला, मी आता करूनच दाखवणार. मोठ्या बाई, तुमचा एवढा कॉन्फिडन्स म्हणजे अवघड आहे हो. अहो, हुकमाचा एक का माझ्या हाती लागलाय. आता पहा, वापरून मी त्या कार्टीच्या स्वप्नांना कसा चूड लावते. म्हणजे शेवटी मोठ्या बाई जिंकणार. हो, बघाच तुम्ही.